Hello students, hello, welcome to Aryadi classes. Today here I am teaching examples on limits, okay, limits, year 2025. Example number first, limit extends to 0, 7 raised to x minus 1, whole bracket raised to 4 upon tan of x by k into log of 1 plus x square upon 3 into sin 4x equals to given 3 into log 7 whole bracket cube. Question, then find the value of k. Question, find the value of k. Trigonometric function, logarithmic function, here also trigonometric function, and here like a raised to x, here 7 raised to x, exponential function. Okay, first here first step is dividing numerator and denominator both by x raised to 4. Okay, using formulas a raised to x minus 1 upon x, here tan of f of x upon f of x. Okay, here log formula, and in last part sin f of x upon f of x. म्हणजे इथे 4x आहेत ना, तर आपण 4x पाहिजेत. समजताय? मग त्याच्यासाठी x किती कमी पडतायत ना त्याचा विचार करा. इथे एकदा x पाहिजेत, बरोबर, इथे दोनदा पाहिजेत, 2 अधिक 1 3 आणि इथे एकदा 4, म्हणजे x खालती डिनॉमिनेटरला 4 वेळा पाहिजेत आणि न्यूमरेटरला सुद्धा किती पाहिजेत, 4 टाइम्स पाहिजेत. ओके, देअरफॉर आवर स्टेप्स आर limit x tends to 0, numerator 7 raised to x minus 1 upon dividing numerator and denominator both by x raised to 4. okay, here 7 raised to x minus 1 raised to 4 given, म्हणजे इथं मी एक्स्ट्रा किती घेतले, x 4 टाइम्स घेतले. ओके, मग ते बरोबर आपण मध्ये ऍडजस्ट करूया आपण. येस, इन द डिनॉमिनेटर tan of x by k, okay, x by k upon x, yes, into log of 1 plus x square upon 3 upon x square, yes, into sin 4x upon x. yes, झाले का ऍडजस्ट? yes, झाले ऍडजस्ट. आता इथे राईट साइड का आपण लिहित नाही आहोत. देन नेक्स्ट पार्ट, लिमिट सेपरेशन. प्रत्येकाला लिमिट देऊया ना. लिमिट एक्सटेंड्स टू 0, 7 raised to x minus 1 upon x whole bracket raised to 4 divided by limit x tends to 0, tan of x upon k upon x. आता इथे काय कमी आहे? फॉर्म्युला लिमिट एक्सटेंड्स टू 0, tan x upon x, स्टँडर्ड फॉर्म्युला tan x upon x is equals to 1, here x by k, yes, not only x by k, therefore here extra term upon k, yes, upon k, meaning of this divided by reciprocal, म्हणजे हा k इथे घेतल्यासारखं आहे की नाही, बरोबर. हा k जो आहे ना, हा तुम्ही कुठे ऍडजस्ट करणार आहात ते समजून घ्या. तर तो k काय करूया आपण, इथे डिवायडेड बाय रेसिप्रोकल, म्हणजे इथं काय येतील तर 1 by k येते लक्षात. देन नेक्स्ट पार्ट, येस, नेक्स्ट पार्ट लिमिट. यालाही लिमिट दिली पाहिजे ना आपल्याला. येस, लिमिट एक्स टेंड्स टू 0, लॉग ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 3 अपॉन एक्स स्क्वेअर. येस, अपॉन एक्स्ट्रा टर्म, येस, एक्स स्क्वेअर अपॉन 3. आता इथे तुम्ही 3 घेतलेत, डिवायडेड म्हणजे हे इंटू 3 आहेत, म्हणजे ते तुम्हाला इथं कॅन्सल करावे लागतील. येस, देन नेक्स्ट अजून एक टर्म आहे sin 4x, येस, 1 मिनिट, इंटू लिमिट एक्सटेंड्स टू 0 sin 4x होल डिवायडेड बाय x. हिअर एक्स्ट्रा टर्म 4, येस, 4 इथे घेतले आणि कॅन्सल केले, अपॉन 4, येस, अपॉन 4 इंटू 4 हे इथे आले, इंटू 4 अपॉन 4. आता फॉर्म्युलीज आपण इथे अप्लाय करूया. ओके, बाय फॉर्म्युला हिअर वी गेट. फॉर्म्युल्याचं लेक्चर माझं सेपरेट केलेलं आहे, ते बघून घ्या तुम्ही. युझिंग व्हॅल्यूज. आता इथे लिमिट एक्सटेंड्स टू 0, 7 raised to x minus 1 upon x is equals to log 7 whole bracket raised to
4 whole divided by here limit x tends to 0 tan of x by k upon x by k 1 into 1 by k into limit x tends to 0 log of 1 plus x square by 3 upon x square by 3 is equals to 1 into 1 by 3 into limit x tends to 0 sin 4x upon 4x 1 into 4. Yes, therefore here we get log 7 whole bracket raised to 4 upon here we get upon 3k divided by divided reciprocal 3k वरती गेले का अपॉन 4 आता इक्वल्स टू दिलाय का त्यांनी दिलेला आहे इज इक्वल्स टू इज इक्वल्स टू 3 log 7 raised to 3 log 7 1 minute 3 log 7 whole bracket raised to 3 आता कंपेअर करूया का इथे 3 आहेत लेफ्टला इकडे पण 3 आले का आले आता इथं काय आहे log 7 raised to 4 आहे आणि ते log 7 raised to 3 आहेत म्हणजे एक log 7 आपण इथे साइडला ऍडजस्ट करूया इथे घेते मी 3 log 7 3 log 7 whole bracket raised to 3 घेतले काय काय शिल्लक राहिले ते साइडला ऍडजस्ट करूया k into log 7 ओके इथे हे वन टाइम शिल्लक राहिले आणि होल डिवायडेड बाय 4 इक्वल्स टू 3 log 7 होल ब्रॅकेट क्यूब इथे 3 ला 3 कंपेअर करा किंवा सरळ ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल केली मिळाले आपल्याला therefore log 7 into k is equals to 4 therefore k is equals to upon 4 becomes into 4 आणि into log 7 becomes upon log 7 आता ऑप्शन असा दिसत नाहीये मग 4 into log 7 whole bracket raised to -1 okay 1 upon log 7 that is log 7 bracket raised to -1 आहे का ऑप्शन आहे ऑप्शन ए करेक्ट ऑप्शन ए ऑप्शन ए नेक्स्ट एग्जाम्पल example number 2 example number 2 limit x tends to 0 e raised to x square minus cos 3x whole divided by sin x into log of 1 plus 2x आणि मिक्स फंक्शन्स आहेत बघा ट्रिग्नोमेट्रिक आहे लॉग आहे ई रेस टू आहे अशा टाइपचे एक्झाम्पल्स विचारले गेलेत ऑप्शन ए 3/2 ऑप्शन बी -3/2 ऑप्शन सी 11/4 and ऑप्शन डी -11/2 yes steps are let L is equals to limit x tends to 0 e raised to x square minus cos 3x e raised to x square minus cos 3x whole divided by sin x into log of 1 plus 2x आता पहिली गोष्ट फॉर्म्युले डोळ्यासमोर आणा की e raised to x square that is like e raised to x -1 upon x म्हणजे त्या फॉर्म्युलेत एक्झाम्पल जर ऍडजस्ट करायचं असेल तर इथे -1 कमी पडतायत बरोबर त्याच्यानंतर इथे -1 जर घेतले तर ते +1 म्हणजे कॅन्सल व्हायला पाहिजेत म्हणजे पहिली ऍडजस्टमेंट आली -1 +1 आता इथे खाली येऊया sin x आहेत sin x upon x 1 म्हणजे इथे upon x घ्यावे लागतील ते इथे न्यूमरेटरला परत कॅन्सल करावे लागतील ओके इथे log of 1 plus 2x आहेत log of 1 plus 2x upon 2x is equals to 1 म्हणजे इथे अपॉन x लागतील इथे अपॉन x लागतील म्हणजे खालती x हे दोनदा लागतात म्हणजे न्यूमरेटर मध्ये पण ते दोनदा आपल्याला कॅन्सल करावे लागतील तुम्ही ट्रिक्स लक्षात घ्या ओके जरी ह्या टाइपचं जर थोडंफार आता इथे साइनच्या ऐवजी टॅन असतील म्हणजे फरक जरी पडला तरी मेथड तुम्ही समजून घ्या ओके स्टेप्स आर first step is adjustment step yes e raised to x square first adjustment -1 plus 1 okay -1
plus 1 minus cos 3x whole divided by sin x into log of 1 plus 2x. Then next part, grouping. In the numerator, limit x tends to 0 as it is, grouping e raised to x square minus 1 as it is, plus grouping 1 minus cos 2x whole divided by, grouping इथे ब्रॅकेट घेतला, whole divided by sin x into log of 1 plus 2x. Yes. Then next part, limit x tends to 0, limit x tends to 0 e raised to x square minus 1 plus, okay, plus 1 minus cos 2 theta formula, 1 minus cos 2 theta or 2x is equals to 2 sin square theta. Yes, 2 sin square theta. Therefore 1 minus cos 2x, 2 sin square x. Yes, next adjustment, denominator as it is, sin x into log of 1 plus 2x. Then next part, आता टर्म कमी कोणती आहे त्या टर्मने डिवाइड करायचं आहे, बरोबर. आता बेसिक रूल तुमचे आहेत का, क्लिअर बघा, a प्लस b अपॉन c, हिअर साइन प्लस और मायनस, ओके, प्लस और मायनस. देन टर्म सेपरेशन म्हणजे प्लस मायनस जर मध्ये असेल तर हा सी तुम्ही दोन्हीला देता ना, ओके, ए अपॉन सी प्लस और मायनस बी अपॉन सी, हे बेसिक क्लिअर असेल, ओके. आणि जर असं असेल ए इंटू बी अपॉन सी, तर हा सी ज्याला म्हणजे लागणार आहे, गरज आहे, त्यालाच तुम्ही देता ना, बरोबर. हा जो सी आहे ना इंटू असेल तर तो ए ला देता तुम्ही किंवा मग काय करता बी ला देता. मग आता इथे आपल्याला प्लस साइन आहे, टर्म कमी किती पडते, एक्स स्क्वेअर, इथे पण एक्स स्क्वेअर, म्हणजे डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ बाय एक्स स्क्वेअर. देअरफॉर लिमिट एक्स टेंड्स टू 0 e raised to x square minus 1 plus 2 into sin square x divided by, yes, divided by x square, dividing numerator and denominator both by x square, denominator sin x into log of 1 plus 2x whole divided by, yes, whole divided by x square. आता आन्सर आल्यासच जमाय, लक्षात घ्या, आलंय आपला आन्सर. फक्त आता आपण लिमिट वगैरे सेपरेट करूया आणि कुठं काय कमी आहे काय तेवढं ऍडजस्ट करूया. लिमिट टर्म सेपरेशन फर्स्ट पार्ट अपॉन डिनॉमिनेटर, त्या स्टेपला मी लिमिट पण देऊन टाकते. लिमिट एक्स टेंड्स टू 0 e raised to x square minus 1 upon x square, yes, plus 2 into limit x tends to 0 sin square x अपॉन एक्स स्क्वेअर. आता इथे एक स्टेप कमी करूया का, हा जो स्क्वेअर आहे ना हा स्क्वेअर कॉमन मध्ये घेऊया, म्हणून शक्यतो तुम्ही स्टेप कमी करायला शिका, ओके. इथं हा स्क्वेअर काय केला, कॉमन मध्ये आपण घेऊन टाकला. होल डिवायडेड बाय, येस, होल डिवायडेड बाय लिमिट एक्सटेंड्स टू 0, लिमिट एक्सटेंड्स टू 0. आता इथे इंटू साइन आली ना, आता इंटू साइन आहे म्हणजे ह्यातला एक्स स्क्वेअर मधला एक साइनला देऊया आपण, येस, साइन एक्स अपॉन एक्स इंटू लिमिट एक्सटेंड्स टू 0 लॉग ऑफ ब्रॅकेट 1 प्लस 2x अपॉन एक्स. एक इथे एक फर्स्टला दिला, एक सेकंडला दिला, ओके. आता अजूनही काय कमी आहे का रे मुलांनो, येस आहे, इथे कमी काय 2x आहेत, इथे 2 घेतले आणि हे कॅन्सल केले, येस. आता आपल्याला फॉर्म्युलीज अप्लाय करायचे आहे. लिमिट एक्सटेंड्स टू 0 e raised to x square minus 1 upon x square. काही जण इथे LH रूल वापरतील, LH रूल, e raised to x square डेरिव्हेटिव्ह e raised to x square into 2x, खालती पण 2x आणि त्या 2x ला 2x काय होतील, कॅन्सल होतील. असंही केलं तरी सुद्धा चालेल, कारण इथे 0/0 व्हॅल्यू येते म्हणून. पण आपण डायरेक्ट करूया, जर x टेंड्स टू 0 असतील तर x स्क्वेअर ऑल्सो टेंड्स टू 0, हो की नाही. त्यामुळं फॉर्म्युल्यात जर ऍडजस्ट केलं, लिमिट x टेंड्स टू 0 लाईक e raised to x minus 1 upon x 1 plus 2 into
limit x tends to 0 sin x upon x 1 square 1 divided by limit x tends to 0 sin x upon x 1 into limit x tends to 0 log of 1 plus 2x upon 2x 1 into 2. Yes, काय येतं आन्सर बघा आता इथे 1 plus 2 upon 2 ना upon 2. Yes, ऑप्शन एक मिनिट कुठे टर्म एक मिनिट cos 3x होते का एक मिनिट इथे टर्म लिहायला होते 2x झाले ओके असू दे इथे टर्म थोडी वेगळी होती ठीक आहे पण स्टेप्स करेक्ट आहेत 1 plus 2 upon 2 1 plus 2 किती आले 3 upon 2 इथे काय झालं असू दे आता हे तुम्ही एक्स्ट्रा मध्ये एक्झाम्पल हे कन्सिडर करा ओके 3/2 आन्सर येतं इथं काय झालं माझं काय झालं इथे 3x होते म्हणजे 1 minus cos 3x ठीक आहे ते होमवर्कला तुम्ही एक्स्ट्रा मध्ये कव्हर करा 1 minus cos 3x 1 minus cos 3x 2 sin square 3x upon 2 पाहिजे होते बरोबर ना 2 sin square 3x upon 2 पाहिजे होते म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला 3/2 ची ऍडजस्टमेंट करायला पाहिजे होती पण ठीक आहे असू दे आता त्यामुळे हे ऑप्शन तुम्ही मग आता इथे 2x आहे ना मी काय करते आता एक्झाम्पल मध्ये चेंज करूया आपण ओके इथे चेंज करूया 2x करूया ती फॉर्म्युला तिकडे लिहायच्या ह्याच्यात ना मी 3 लिहिते 2 झाले येस 2x आता ते मी होमवर्कला सॉल्व करून मला कमेंट मध्ये आन्सर सांगा बरं का इथे 3x असतील तर ह्यातला कोणता ऑप्शन येतो ओके इथे मी 2x ऍडजस्ट केले आता तो फॉर्म्युला घेतला ना त्यामुळे तिथे ते 2 लिहिले गेले ऍक्च्युअल आहेत ते 3 मला 3x घेऊन ओके इथे ना 3x घेऊन बाकी करेक्ट आहे एक्झाम्पल येस करेक्ट इथे फक्त 3 करून मला आन्सर तुमचं ऑप्शन जो काही ऑप्शन येतो याच्यातला तो तुम्ही मला सांगायचे आता मी 2 केल्यामुळे माझा आन्सर इथे चेंज झालंय येस चेंज झालंय नेक्स्ट एक्झाम्पल ठीक आहे एक एक्स्ट्रा झालो आहे की नाही लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी e raised to x raised to 4 minus 1 upon e raised to x raised to 4 plus 1 is equals to 1 by e and not defined yes step sir आता एक ट्रिक लक्षात ठेवा x टेंड्स टू जर इन्फिनिटी असतील ना लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी तर त्या टाईपमध्ये असे खूप सारे एक्झाम्पल्स विचारले गेलेत त्याच्या मागच्या वगैरे इयरला x टेंड्स टू जिथे जिथे इन्फिनिटी असतील किंवा n टेंड्स टू इन्फिनिटी असतील तर त्या टाईपमध्ये तुम्ही त्यावेळी तुम्ही कोणत्या टाईपमध्ये त्याला ऍडजस्ट करायचं आहे तर 1 upon x square continuing the process that is 1 upon x raised to k is equals to 0 का असं तर x tends to infinity that is x approaches to infinity put x is equals to infinity म्हणजे त्याची नियरेस्ट व्हॅल्यू इन्फिनिटी 1 upon infinity 0 ना 0 म्हणजे या फॉर्मॅटमध्ये तुम्ही एक्झाम्पल ऍडजस्ट करायचं आहे येस स्टेप्स आर लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी e raised to x raised to 4 minus 1 upon e raised to x raised to 4 plus 1 yes steps are limit x tends to infinity dividing numerator and denominator both by e raised to x raised to 4 okay dividing numerator and denominator both by e raised to x raised to 4 मग तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही असं का डिवाइड केलं त्याचं कारण काय तर आपल्याला या फॉर्मॅटमध्ये ऍडजस्ट करायचं होतं ओके म्हणून आपण त्याला डिवाइड केलं डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ बाय e raised to x raised to 4 then next step is a term separation first term upon denominator
term cancel, 1 minus second term upon denominator 1 upon e raised to x raised to 4 divided by term separation. Yes, term separation step. E raised to x raised to 4 upon e raised to x raised to 4 1 plus 1 upon e raised to x raised to 4. Okay, dividing first numerator and denominator both by e raised to x raised to 4. Step number 2, term separation. Then next step is a limit extends to infinity, 1 minus 1 upon e raised to x raised to 4 whole divided by limit extends to infinity, 1 plus 1 upon e raised to x raised to 4. आपण दोन्हीला काय केलं, लिमिट दिली. Then next part, as x tends to infinity, here using x is equals to infinity, infinity raised to 4 infinity, e raised to infinity, e raised to infinity, infinity, 1 upon infinity 0, and here also 1 upon infinity 0, as limit extends to infinity, therefore 1 minus 0 upon 1 plus 0, answer 1. Yes, option A. Yes, option A. Option A. Next example, example number 4. Yes, example number 4, limit n tends to infinity. Infinity चे विचारले केलेत बघा जास्त. 1 upon 1 minus n raised to 4 plus 8 upon 1 minus n raised to 4 plus dash dash n cube upon 1 minus n raised to 4. Options are 1 by 4, 1 by 2, 1 by minus half and minus 1 by 4. Yes, steps are काय करावं लागेल. Yes, n tends to infinity given. Yes, n tends to infinity, limit n tends to infinity, then 1 by n square 1 by n raised to k is equals to 0. म्हणजे त्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. n is equals to limit n tends to infinity, here 1 upon 1 minus n raised to 4, denominator 1 minus n raised to 4, in the second part also 1 minus n raised to 4, and in the last part also 1 minus n raised to 4. Therefore, numerator plus numerator continuing the process, we get 1 plus 8 plus continuing the process n cube whole divided by 1 minus n raised to 4. This is our step number 1. Then next part, limit n tends to infinity as it is 1 cube, here adjustment, here n cube. Okay, 1 cube plus 8 is equals to 2 cube. Yes, 2 cube म्हणजे नेक्स्ट टर्म काय असेल रे मुलांना, 3 क्यूब की नाही, 1 क्यूब प्लस 2 क्यूब प्लस 3 क्यूब प्लस continuing the process n cube whole divided by 1 minus n raised to 4. Yes, then next part, summation 1 cube plus 2 cube plus 3 cube. Here using formula summation r runs from 1 to n, r cube is equals to r cube, that is summation means sum of all terms, sum sum of all terms, 1 cube plus 2 cube plus 3 cube plus last n cube is equals to n square. Yes, n square n plus 1 whole bracket square upon 4. Okay, using this formula we get, आपल्याला काय करावं लागेल हे तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल, तर हा फॉर्म्युला मी इथं अप्लाय करते. येस, therefore we get limit n tends to infinity, 1 cube plus 2 cube plus 3 cube plus n cube is equals to n square n plus 1 whole bracket square upon 4. Yes, whole divided by 4 into 1 minus n raised to 4 term as it is. Yes, as it is. इथे मी काय केलं
तर समेशन आर क्यूबचा फॉर्म्युला अप्लाय केला. येस. देन नेक्स्ट पार्ट डिव्हायडेशन. डिव्हायडिंग कितीने केलं पाहिजे? येस, लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी. डिवाइड करताना n ची आपण हायेस्ट पॉवर बघायची. इथे हायेस्ट पॉवर किती आहे? तर 4 आहे, होय की नाही? इथं 4 आहे आणि इथे बघा बरं, मग इथे n 4 टाइम्स लागतात. मग त्यातले इथं इंटू असल्यामुळे इथं एक n स्क्वेअर देऊया आणि इथे एक n स्क्वेअर देऊया. म्हणजे टोटल इथे n ची पॉवर 4 आणि इथे n ची पॉवर 4 बरोबर ऍडजस्ट होते की नाही? होते. डिव्हायडिंग न्यूमरेटर that is n square n plus 1 bracket square upon 4 into 1 minus n raised to 4 upon. Yes, dividing numerator and denominator. ती टर्म एक्स्ट्रा नसते शक्यतो n ची, लक्षात घ्या. तिथे किती लागते तेवढी घ्यायची, घेतली आणि कॅन्सल केली. येस, आता आपल्याला ऍडजस्ट फक्त करायची आहे टर्म ती. नेक्स्ट लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी. न्यूमरेटरला लिमिट देऊया ना. आता इथे n स्क्वेअर आहे, इथे n रेस टू 4 आहे, म्हणजे हा n स्क्वेअर ह्यातला n स्क्वेअरला कॅन्सल झाला. म्हणजे इथे n स्क्वेअर शिल्लक राहिले, ते n स्क्वेअर या टर्मला आपण देऊया n प्लस 1 अपॉन n होल ब्रॅकेट स्क्वेअर. झाले का ऍडजस्ट? येस, बरोबर. n स्क्वेअर हा स्क्वेअर मी काय केला तर कॉमन घेतला. अपॉन 4 इंटू लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी 1. आता इथे आपल्याला काय ऍडजस्ट करावं लागेल? इथे आपण असं करूया का, n रेस टू 4 1 मायनस n रेस टू 4 ऍडजस्टमेंट लाईक a रेस टू 4 मायनस b रेस टू 4 फॅक्टर्स. a रेस टू 4 मायनस b रेस टू 4, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, असं की नाही? मग इथे मी लिहिते 1 मायनस n स्क्वेअर 1 प्लस n स्क्वेअर. आणि मग आता तुम्ही हा जो काही n रेस टू 4 येतो ना, तो तुम्ही त्याला ऍडजस्ट करायचा आहे, म्हणजे तो सेपरेट करून टाकायचा. येस, therefore we get in the numerator limit n tends to infinity. yes, टर्म सेपरेशन. स्टेप्स फिक्स असतात, लक्षात घ्या. इन्फिनिटीच्या टाईपमध्ये आधी n ची पॉवर 4 आपण इथं घेतली आणि ते खाली कॅन्सल केली, बरोबर. देन नेक्स्ट पार्ट इज, इथे काय केलं आपण, इथं स्क्वेअर कॉमन मध्ये घेतले, एक n स्क्वेअर इथे कॅन्सल झाला. आता टर्म सेपरेशन n अपॉन n 1 प्लस 1 अपॉन n 1 अपॉन n. न्यूमरेटर ऍडजस्ट झाला. ओके. इन द डिनॉमिनेटर 4 as it is लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी. आता हा जो n रेस टू 4 आहे ना, तो n स्क्वेअर इंटू n स्क्वेअर करूया आणि तो n स्क्वेअर याला एकदा देऊया 1 मायनस n स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर. आणि एकदा n स्क्वेअर आहे, 2 आहेत ना, आणि इंटू साईन आहे. इंटू साईन असल्यामुळे आपण n रेस टू 4 चे 2 पार्ट केले. फर्स्टला एक n स्क्वेअर दिला, आता सेकंडला एक देऊया 1 प्लस n स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर. समजतंय का? येस, समजतंय का? त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप इज as n tends to infinity 1 upon n is equals to 0. 1 upon n 0. 1 plus 0 1, 1 square 1. Similarly 4 into, आता इथे लिमिट सेपरेशन करूया. लिमिट n tends to infinity 1 upon n square 1 upon n square, n square upon n square 1. okay, into limit n tends to infinity term separation 1 upon n square plus n square cancel 1. ओके, टर्म सेपरेशन. आता लक्षात ठेवण्यासाठी आपण असं म्हणतोय ना की हा इथे टर्म सेपरेशन आहे. आता इथे तुम्ही काय करा, ॲज n टेंड्स टू इन्फिनिटी 1 अपॉन n 0 स्क्वेअर इथे काय येतील, सॉरी 1 अपॉन इन्फिनिटी, इन्फिनिटीचा स्क्वेअर इन्फिनिटी, 1 अपॉन इन्फिनिटी किती झाले इथे 0, हे पण किती झाले 0. काय शिल्लक राहिले मुलांनो, 0 मायनस 1 की नाही, आणि इथे 0 प्लस 1 1. आन्सर -1/4 आहे का ऑप्शन मुलांनो? बघा बरं, 1 मिनिट, आहे ऑप्शन डी. येस, ऑप्शन डी. सॉरी,
ऑप्शन डी. नेक्स्ट एक्झाम्पल. आणि प्रॅक्टिसने स्टेप्स कमी होतील बरं का. आता असं वाटेल की किती मॅम मोठं एक्झाम्पल तुम्ही घेताय, असं नाही. लक्षात घ्या, प्रॅक्टिस वाढली की स्टेप्स तुम्ही कमी करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल, 1 मिनिट. नेक्स्ट एक्झाम्पल, लिमिट x टेंड्स टू 0, 63 raised to x minus 9 raised to x minus 7 raised to x plus 1 whole divided by √2 minus under root of 1 plus cos x is equals to dash dash. Options are option A 4√2 upon log 7 into log 9. Option B 4√2 log 7 into log 9. ऑप्शन सी थोडे मोठे दिसत आहेत ना. ऑप्शन्स 4√2 log 63 and D log 7 log इथे 1 minute log 9 upon 4√2. आता इथे काय स्टेप्स घ्याव्या लागतील. काही जण म्हणतील मॅडम LH वापरूया, पण LH वापरलं 0/0 येते व्हॅल्यू, इथे येते 0 व्हॅल्यू, इथे ऍडजस्ट होत आहे. लक्षात घ्या, खाली पण 0 म्हणजे 0/0 व्हॅल्यू येतेच. LH घेता येते, पण काय होतं, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं 1/2√1 प्लस cos x. डेरिव्हेटिव्ह cos x काय येतात मुलांना, साइन एक्स की नाही, मायनस साइन एक्स. मग तिथं काय होतंय, साइन 0 0, मग परत LH वापरावं लागतं. मी काय म्हणते समजतंय, म्हणजे LH हे तुम्हाला 2दा अप्लाय करावं लागतं. मग आपण इथे काय करूया, बोर्ड स्टेप्स घेऊया. तुम्ही LH ट्राय करू शकता, म्हणजे LHच्या स्टेप शॉर्टकट. ओके, बघा. लेट L is equals to limit x tends to 0, x tends to 0, 63 raised to x minus 9 raised to x minus 7 raised to x plus 1 whole divided by √2 minus under root of 1 plus cos x. आता पहिली गोष्ट की टाईप ओळखा. हे एक कोणत्या टाईप मधलं एक्झाम्पल आहे, जे काही लिस्ट आहे फॉर्म्युलेची, त्यातला कोणता टाईप आहे. लाईक a raised to x असा टाईप आहे. आणि इथे जर बघितलं तर इथं तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्ही इथं काही जण म्हणतील मॅडम आम्ही रॅशनलाइज करतो अपॉन मध्ये. काही जण म्हणतील 1 प्लस cos x 2 1 प्लस cos x 2 cos स्क्वेअर x/2. ओके, त्या पद्धतीने इथे आपण करू शकतो. आणि वरती 63 रेस टू x जे दिसत आहेत त्याची मी काय करते, तर याची मी ऍडजस्टमेंट करते. ओके, 63 रेस टू x 63 7 into 9. येस, मग असंच का, म्हणजे हेच का करायचं आहे, कारण इथे 9 raised to x 7 raised to x टर्म्स आहेत. म्हणून 63 7 into 9 raised to x that is like a into b raised to x is equals to a raised to x into b raised to x. समजतंय का. तर मी काय करते, 63 raised to x इथं मी ऍडजस्ट करते. 63 raised to x is equals to 9 raised to x into 7 raised to x. Okay, minus 9 raised to x as it is, minus 7 raised to x as it is, plus 1 as it is, upon √2 minus under root of 1 plus cos x. 1 plus cos x 2 cos square x/2. Yes, then limit x tends to 0 0. Next part, grouping हा एक फर्स्ट ग्रुप आणि हा सेकंड ग्रुप. इन द फर्स्ट ग्रुप 9 raised to x कॉमन, 9 raised to x कॉमन. अनकॉमन पार्ट, येस अनकॉमन, 7 raised to x minus 1, 7 raised to x minus 1, मायनस हिअर 1 कॉमन. आता काहीच नाहीत म्हणजे 1 घेऊया. 7 raised to x इथे प्लस येण्यासाठी इथे मायनस घ्यावी लागेल ना, मायनस इंटू मायनस प्लस whole divided by √2 minus, here multiplication sign,
येस, इथे इंटू साईन असल्यामुळे हा रूट टू मी सेपरेट करते केला इंटू स्क्वेअर, स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे इथं मला मिळाले कॉस एक्स बाय टू, कॉस एक्स बाय टू. रूट आपण काय केलं तर सेपरेट देऊन टाकलं. देन नेक्स्ट स्टेप इज लिमिट एक्स टेंड्स टू 0. आता अल्जेब्रा प्रमाणे हा फॅक्टर रिपीट होतो ना, रिपीटेड फॅक्टर हा एका ब्रॅकेटमध्ये घेतला 7 raised to x minus 1 आणि सेकंड फॅक्टर काय येईल मुलांनो 9 raised to x minus 1 का 9 raised to x minus 1. Yes, here root 2 common, root 2 common in bracket 1 minus cos x by 2. इथे घेतले मी 1 minus cos x by 2. आता काय करावं लागेल? येस, काहीतरी कमी आहे. काय कमी आहे? येस, इंटू साइन. Dividing numerator and denominator both by yes x or x square, x square, yes, x square. Next step is dividing numerator and denominator both by x square. Limit x tends to 0, 7 raised to x minus 1 upon x square म्हणते ना मी, मग इथे इंटू साइन घेऊया 9 raised to x minus 1 अपॉन, म्हणजे तुम्ही इथं सेपरेट सेपरेट एक्स आणि एक्स दिला तर टोटल एक्स स्क्वेअर ऍडजस्ट केला तरी चालेल. होल डिवायडेड बाय रूट टू ॲज इट इज 1 minus like cos theta. We know that 1 minus cos theta. 1 minus cos theta 2 sin square theta upon 2 का रे मुलांनो, बरोबर. मग इथे थीटा असेल तर थीटा अपॉन 2 लिहिता, होय की नाही. मग इथे x बाय 2 आहेत म्हणजे काय लिहावं लागेल 1 minus cos x by 2, 2 sin square x by 2. मग ऑलरेडी 2 आहेत, हे 2 आणि परत 8 इंटू 2 म्हणजे किती झाले 4 झाले. 4 समजतंय का? 4 झाले ना. आता आपल्याला आपल्या फॉर्म्युल्यात एक्झाम्पल ऍडजस्ट करायचं आहे. The next step is a limit separation. Limit x tends to 0, 7 raised to x minus 1 upon. आतला x square मधला एक x फर्स्टला दिला. Limit x tends to 0, 9 raised to x minus 1 upon x. एक x सेकंडला दिला. झालं बरोबर ऍडजस्ट झालं. 2 रूट 2 ला जरा थोडं बाजूला ठेवूया. 2 रूट 2. ओके. लिमिट x टेंड्स टू 0. आता इथे थोडंसं तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. साइन स्क्वेअर एक्स बाय 4 चा अर्थ साइन एक्स बाय 4 होल स्क्वेअर असं चालेल की नाही? चालेल. ओके. आता इथं तुम्ही एक्स 2 टाइम्स घेतला आणि तो इथे काय केला कॅन्सल केला. झाला मॅनेज. एक्स कधी एक्स्ट्रा राहायला नाही पाहिजे, लक्षात घ्या. तो एक्स स्क्वेअर बरोबर इथे काय झाला कॅन्सल. मग अजून काहीतरी कमी आहे ना. काय कमी आहे तर कमी आहेत इथे अपॉन 4, पण ते 4 नसून 4चा काय आहे स्क्वेअर आहे. मग इथे तो डिवायडेड बाय डिवायडेड म्हणजे हा 4चा जो स्क्वेअर आहे तो तुम्ही इथं घेतल्यासारखा आहे ना, डिवायडेड बाय डिवायडेड. मग इंटू 4 अपॉन 4 स्क्वेअर म्हणजे मी डायरेक्ट लिहून टाकते 4 स्क्वेअर किती 16. समजतंय? 16 झाले. ते एक्स्ट्रा टर्म घेतली आणि कॅन्सल केली. परत सांगते बघा, इथे 4चा स्क्वेअर 16 घेतले म्हणजे ऍक्च्युअली ते डिवायडेड बाय डिवायडेड रेसिप्रोकल, होय की नाही. म्हणजे इथं 16 घेतले आणि अपॉनला ते कॅन्सल झाले. आता फॉर्म्युल्यात बरोबर एक्झाम्पल बसलंय का नाही? झालेलं ऍडजस्ट झालंय. हे पहिला पार्ट झाला log 7, सेकंड झाला log 9 होल डिवायडेड बाय 2 root 2 into limit x tends to 0 sin x upon x 1 square 1 into 1 by 16. ओके. आता थोडं नीट ऍडजस्ट करूया. इथे डिवायडिंग बाय 2 वी गेट 8 आणि 8 मीन्स 4 into 2 आणि 2 मीन्स √2 into √2 म्हणजे हा √2 ह्या √2 ला कॅन्सल झाला म्हणजे 4 √2 शिल्लक राहिले आणि ते न्यूमरेटरला गेले. 1 √2 याला गेला. 4 √2 log 7 into log 9 ॲज इट इज. कोणीतरी चुकून log 7 into log 9 7 into 9 मल्टिप्लिकेशन घ्याल, टेन्शनमध्ये काही होऊ शकतं. तसं काही करायचं नाही आहे. ओके. असं 1 मिनिट असं ऑप्शन आहे का मुलांनो? 4 √2 log 7
1 minute, 4√2 log 7 into log 9. ऑप्शन येतो बी ऑप्शन. येस, ऑप्शन बी आहे का करेक्ट ऑप्शन? येस, ऑप्शन बी ऑप्शन हा करेक्ट आहे. इथे मी 2025चे सगळे एक्झाम्पल्स कव्हर केलेत. ओके, जर एक्झाम्पल्स तुम्हाला समजत असतील, ओके, एक्झाम्पल्स जर समजत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स येऊ देत, समजतंय किंवा नाही. आणि होमवर्कला एक एक्झाम्पल तिथे माझी जी तिथं 2x झाले, तिथं तुम्ही 3x घेऊन मला फक्त आन्सर तुम्ही कमेंटमध्ये आन्सर द्या. ओके.